माझा प्रचार फक्त युवा वर्गा करता है। लेकी आमच्या, सुना आमच्या, पोरा आमचे, गाव आमचं, तालुका आमचा, जिल्हा आमचा आणि मतदारही आम्हीच। मला हे म्हणायचंय, हे लोक सगळे 5 वर्ष आमदार, 10 वर्ष खासदार, 15 वर्ष खासदार यांनी का महाराष्ट्र विकत घेतला का? याबद्दल मलाही सांगायचंय की आता युवा वर्गाने आणि युवतींनी आणि आमच्या या पोरांनी मराठवाड्यामध्ये पुढे येण्याची गरज आहे। आजची परिस्थिती फार भयंकर आहे। एक दिवस एक खासदार 25 कोटी रुपयाचा निधी, संबंधित मतदारांनी एक बटन दाबलं तर निधी रूपानं खासदाराच्या नावावर 25 कोटी रुपये जमा होतात। आतापर्यंत या 25 कोटीचा हिशोब कोणीही दिलेला नाही आणि आम्ही मागणारही नाही, कारण कोणाला लेटर द्यायचं आणि कोणाला निधी द्यायचा हे ते लोक ठरवतात। आता परत हे सांगतो की लेकी आमच्या, सुना आमच्या, गाव आमचं, जिल्हा आमचा, तालुका आमचा, मतदारही आम्हीच। मग आमचे पोरं नगरसेवक का नाही? आमचे पोरं आमदार का नाही? आमचे पोरं खासदार का नाही? महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या आरक्षणाबद्दल 350 पोरांनी आत्महत्या केल्या, याचं काही कोणाला फिकर आहे? नाही आहे। जरांगे पाटलावर SIT लावली, त्याचं काय? त्याचं काय नाही। हजारो पोरावर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्याचाही काही हिशोब नाहीये। हे काय चाललं? आम्हाला याबद्दल शंका आहे। आणि आमचे पोरं, औरंगाबादचा खासदार कोण, नगरचा खासदार कोण, नांदेडचा खासदार कोण, तुम्ही कोण ठरवणार? आमच्या पोरांचं काय हे पहिले लक्षात ठेवा। याच्याकरता मी या शहराचा नाममात्र उमेदवार पाटील मामा वडापाववाले, नाममात्र उमेदवार, या शहराचे सर्व युवक खासदार, युवती खासदार, या शहराचे भजेवाले खासदार, वडापाववाले खासदार, रिक्षावाले खासदार, भाजीपालेवाले खासदार, मला खासदार होण्याचा शौक नाही। मी याच्याकरता फॉर्म भरलाय की युवा वर्गाने पुढे यायचं, मला हा शौक नाहीये। आणि युवा वर्गाने पुढे येऊन आपलं गाव, आपला जिल्हा, आपला तालुका, आपला मोहल्ला अरे ताब्यात घ्या, ताब्यात घ्या। काय चाललंय? तुम्ही कुठेतरी पुढे यायला पाहिजे, हे लक्षात ठेवा। एवढंच मला बोलायचं आहे। आता तुम्हाला काय विचारायचं सांगा। नाही, माझा पाठिंबा कोणालाही नाही। मी अपक्ष उमेदवार आहे। माझा पाठिंबा, माझं ध्येय एकच आहे की या शहराचे, या जिल्ह्याचे, या तालुक्याचे सगळे युवा वर्ग एकत्र होऊन आता मशीन नंबर 2 आणि कढई बटन नंबर 3 कढईचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा आणि स्वतः या शहराचे खासदार व्हा। मी कधीही कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही। मी शिवसेना सोडली बाळासाहेब गेल्यापासून, लोकांनी ही अफवा पसरवलेली आहे। मी कुठलाही पक्ष जॉईन केलेला नाही। मी स्वतः अपक्ष माणूस आहे। काही लोक म्हणतात की वडापावाला पाटील डुप्लिकेट आहे। अरे आम्ही डुप्लिकेट आहोत, पण तुम्ही 25 वर्ष पाटलावर राज केलं ना, त्याचं काय? तुम्ही हे विसरून चालणार नाही ना। माझी लढत कोणाशी नाही। मला युवा वर्गाला संबंधित करायचंय की लेकी आमच्या, सुना आमच्या, पोरं आमचे, गाव आमचं, जिल्हा आमचा, तालुका आमचा। मग आमचे पोरं नुसतं तुमच्याकडे काय झेंडे धरायला आहे का? ते का मतदार तुम्ही कामाला ठेवले का? एक दिवस 13 मे, अरे हानाकडे मोदींनी जर हे राज केलं तर मोदीचा एक नारा आहे, युवा शक्ती, नारी, शेतकरी, गरीब। मग द्या ना 2-4 गरीब पोराला तिकीट द्या, 2-4 शेतकऱ्याला तिकीट, 2-4 बाळाला तिकीट द्या। 48 खासदार महाराष्ट्र आहे, एका तरी मुसलमानाला तिकीट आहे का? एका तरी दलिताला तिकीट आहे का? मग हा जातीवाद काय? सगळं तुम्ही, प्रत्येक माणूस सभा घेतो, तो सभेमध्ये सांगतो की नाही आम्ही विकास करू, आणि तुम्ही कोटपर विकास करता, चष्मे लागले ना तुम्हाला। आता नवीन पोराच्या हाती दाखवायचा कॅमेरा, या नवीन पोराच्या हाती द्या ना। आता चष्मे लागले तुम्हाला सगळ्याला। आता युवा वर्गाला पुढे येण्याची गरज आहे। युवा वर्गाला मी हेच मेसेज देईल की आता यायचं बस झालं। 10 वर्ष, 5 वर्ष, 25 वर्ष, आता यांनी नवीन माणूस निवडावा। नो पाटील मामा खासदार, युवा वर्ग खासदार,
आणि जो जनतेचं भलं करेल तो खासदार। आणि जनतेचं भलं त्या मी घरून पैशाच नाही म्हणत, 25 कोटी रुपयाचा निधी आहे, त्यांनी तो निधी चांगल्या कामाकरता खर्च करावा। माझी निशाणी मशीन नंबर 2, मशीन नंबर 2, बटन नंबर 3, कळई 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 कळई, पाटील मामा वडापावाला। जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार।